नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीजमध्ये। आज मी दाखवणार आहे झटपट बनणारे असे साबुदाण्याचे थालीपीठ। आषाढी एकादशी आली आहे जवळ, त्यानिमित्त ही रेसिपी दाखवत आहे मी। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा भिजू घातलेला घेतला आहे। साबुदाणा स्वच्छ धुवून मी 4 ते 5 तास भिजून घेतला आहे। आता यामध्ये टाकून घेऊयात बटाटा। इथे 2 बटाटे घेतले आहेत उकडलेले, किसून घेतले आहेत, ते टाकून घेऊयात। शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, थोडा जाडसर शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करून घेतला आहे। जिरे घेतले आहे 1 चमचा, सेंधा मीठ घेतला आहे अर्धा चमचा, हिरवी मिरचीचं वाटण आहे 1 चमचा। हे सर्व व्यवस्थित आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। चांगला असा गोळा बनवून घेतला आहे त्याचा। आता हाताला तूप लावून आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात। हे थालीपीठ अगदी खमंग लागतात खाण्यासाठी आणि झटपटही बनतात। अशा पद्धतीने हे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात आपण। तेवढ्या सारणामध्ये आपले 3 थालीपीठ छान तयार होतील। इथे मी एक मेन कापड घेतला आहे, त्याला थोडं तूप लावून घेऊया आणि यावर आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। छान असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे। मध्यभागी एक छिद्र पाडून घेऊयात, म्हणजे थालीपीठ छान भाजतं। चला तर आपण आता भाजून घेऊयात। पॅनही गरम झाला आहे, तूप टाकून घेऊयात। आता हे थालीपीठ आपल्याला मीडियम गॅसवर खमंग असं छान भाजून घ्यायचं आहे। एखादं मिनिट झाकण ठेवून घेऊयात, बघूयात। मध्यभागी थोडं तूप सोडून देऊयात। हे पलटून घेऊयात आपण। अशा दुसऱ्या साईडने असं छान भाजून घ्यायचं आहे खमंग। आता तयार झालं आपलं मस्त गरमागरम साबुदाण्याचं थालीपीठ। चला तर सर्व करूयात। रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। थँक यू फॉर वॉचिंग।